आणि आता पुण्यामध्ये काय घडतंय पाहूयात आपलं पुणेमधून। पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाला बिश्नोई टोळीच्या नावानं 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे। या प्रकरणामध्ये स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। संबंधित तरुणाला आलेले फोन हे परदेशातील एका बेटावरून व्हॉट्सअप कॉलद्वारे आल्याचं समोर आलंय। पिंपरी चिंचवड महापालिकेनं स्वच्छ सर्वेक्षण 2024 साठी देशामध्ये अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। शेकडो सफाई सेवक अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्यानं शहराचं रूप पालटण्याचं काम करत आहेत। ही स्वच्छता मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांनी बंद पाळलाय। त्यामुळे शहरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला। अजित पवार यांनी शहराच्या विकासामध्ये केलेल्या योगदानाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी बंद ठेवत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली। पुण्याचा महापौर 9 फेब्रुवारीला निवडला जाणार आहे। भाजपकडून महापौर पदासाठी 4 नावं चर्चित आहेत। रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे, वर्षा तापकीर यांची नावं चर्चित आहेत। पुण्याच्या महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि आता पाहणार आहोत नाशिकमधल्या महत्त्वाच्या घडामोडी। नाशिकमध्ये आयटी इंजिनियरसह 2 ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे। ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली 65 लाख रुपये लुटलेत। या प्रकरणामध्ये सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। नाशिक शहरामध्ये रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाली आणि गोळीबार सुद्धा झालाय। नाशिकच्या अंबड पोलीस ठाणे हद्दीमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये ही घटना आणि या घटनेनंतर पोलिसांचं पथक तिथे दाखल झालं। पोलिसांनी कारची तोडफोड करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू केलाय। आणि आता छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेना कार्यालयामध्ये आदरांजली वाहण्यात आली। नेते कार्यकर्ते यांनी पुष्प अर्पण करत अजित पवार यांना अभिवादन केलं। यावेळी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झालंय। विभागीय आयुक्तालयानं ही घोषणा केली आहे। जिल्हाधिकारी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती सुद्धा झाली आहे। या प्रक्रियेला 4 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे। मराठवाड्यामध्ये यंदा पीक कर्ज वाटपाची टक्केवारी घसरली आहे। गेल्या वर्षी मराठवाड्यामध्ये जानेवारी अखेर 45% पीक कर्ज वाटप झालं होतं। यावर्षी 22% कर्ज वाटप झालंय। निवडणुकांमुळे पीक कर्जासाठी पाठपुरावा होत नाहीये। छत्रपती संभाजीनगरमधील सिडको भागामध्ये कॅफेमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याचा प्रकार भाजप नगरसेवकांनी उघडकीला आणलाय। या कॅफेमध्ये कॉलेजचे तरुण आणि तरुणी येतात आणि अश्लील चाळे करतात अशा तक्रारी आलेल्या होत्या आणि त्यानंतर पोलिसांनी कॅफेवर कारवाई करत कॅफे बंद केलाय।